नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण लसणाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। मी 1 वाटी लसण येथे शिलून घेतलेला आहे। बघा, 2 चमचे साधं तिखट आणि 1 चमचा काश्मीरी तिखट घेतलेला आहे छोट्या चमच्याने, आणि हा 1 लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे, आणि 1 चम्मच जिरं घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, आणि 2 चमचे गूळ मी किसून घेतलेला आहे आणि लिंबाच्या रसामध्ये भिजवून घेतलेला आहे। चला तर मग चटणी बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। प्रथम आपल्याला ह्या लसणाच्या कळ्या मी मिक्सरमध्ये ओबडधोबड अशा वाटून घेते। तुम्ही अशा खलामध्ये ठेचूनही घेऊ शकता। बघा, मी हे वाटून घेतलेलं आहे असं ओबडधोबड। यातनं पाणी वापरायचं नाही, पाणी अजिबात घालायचं नाही, असंच वाटायचं आहे। तिखट मी हे भिजवून घेते, थोडं पाणी घालायचं आणि हे असं पातळ भिजवून घ्यायचं। भिजवल्यामुळे हे तेलात जळत नाही। बघा, या प्रकारे। तर मी थोडं अजून घालते, कमी वाटत आहे। आता चला मग आपण चटणी बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। दोन चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे। आता यात आपण जिरे घालूया। जिरे छान तडतडू द्यायचे तेलामध्ये। आता ही लसणाची पेस्ट आपण वाटलेली ही घालायची आहे, आणि मंद हीटवर हे शिजवून घ्यायचं आहे। खूप छान बनते ही चटणी, एकदम टेस्टी। या चटणीमुळे पचनक्रिया खूप छान होत असते आणि तोंडाची चवी पण खूप छान लागते। याने खायला खूप टेस्टी बनते ही। पोळीला आपण असं प्लेन पोळीला लावून रोल करूनही खाऊ शकतो। खूपच सुरेख बनते ही। जेवणासोबत वगैरे खूप छान लागते ही। आता मी हे छान शिजवून घेते। हे छान असं शिजवून घ्यायचं, म्हणजे याची टेस्ट इतकी सुरेख लागते की खूपच। मी 1-2 मिनिटापर्यंत अशी शिजवून घेते, मंद हीटवर तळून घ्यायची आहे अशी हिला। बघा, या प्रकारे शिजवायची आहे। आता बघा, या प्रकारे शिजली की यातनं मी थोडं अर्धा चम्मच हळद घालते। मला हळद घातलेली आवडते, तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल। आणि हे मिश्रण ढवळून घेऊया, आणि त्यानंतर आपल्याला हे तिखट आपण भिजवून ठेवलेलं होतं हे घालायचं आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि हे मिक्स करायचं आहे, आणि मंद हीटवर छान शिजवायचं आहे। आता चवीनुसार मीठ घालते मी, चवीपुरतं, आणि हिंग थोडीशी। हिंगामुळे खूप छान टेस्ट लागते या चटणीची। जेवणात तर इतकी चवी छान लागते हे खाल्ल्यानंतर चटणी। जेवताना खूपच छान, 1 पोळी खाण्याच्या जागेवर आपण 2 पोळी खाऊन घेतो। मंद हीटवर शिजवायचं आहे।
मी थोडं यात हे वाटी धुवून पाणी घालून घेते थोडं. आणि याला शिजवायचं आहे. ही 8 ते 15 दिवसही फ्रीजमध्ये खूप छान राहते, टिकते चटणी ही. सेंट खूप छान येत आहे बघा. आता मी हा भिजवलेला गूळ पण घालून घेते. तुम्हाला गोड आंबट चवी आवडत असेल तर तुम्ही गूळ आणि लिंबू घालू शकता. यात दही पण घालू शकता तुम्ही, परंतु मी लिंबू घालत आहे. आता या गुळाला यात मिक्स करायचं. गोड आंबट चवी खूप छान लागते मग ही चटणी. आणि हे ढवळून घ्यायचं बघा. चटणीने ना आपल्या तेल सोडलेलं आहे. समजायचं की आता ही शिजून तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करून देते. आता ही थंड होऊ देऊया आणि त्यानंतरच लिंबाचा रस मिळवायचा आहे. चटणी बघा साधारण थंडी झालेली आहे. आता आपण यात लिंबाचा रस मिळवूया. खूपच सुरेख लागते ही चटणी. आणि हे ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं. आता सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया. बघा आपली चटपटीशी चटणी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राशी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, खात रहा. धन्यवाद.